तर example number 3 is solve dy by dx equal to x plus y upon x minus y, x plus y upon x minus y. तर बघा सोल्यूशन काय करतो आपण पहिल्यांदा गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज काय दिले ते dy by dx equal to x plus y upon x minus y. तर म्हणून इक्वेशन नंबर 1 आहे का रे x आणि y ची डिग्री सेम 1 1 याला काय म्हणू शकतो आपण which is homogeneous differential equation is homogeneous differential equation of degree 1 of degree 1. तर किती डिग्री 1. मग काय प्रूव्ह करतोय आपण homogeneous differential equations are solved by putting or taking y by x equal to u. What is step number first is put y by x equal to u. म्हणजेच काय this implies x डिव्हिजन मध्ये RHS ला गेलं मल्टिप्लाय y equal to u into x. मग ह्याला काय करूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग u फर्स्ट फंक्शन आहे आणि x सेकंड फंक्शन आहे. इंटू आल्यामुळे कुठला रूल वापरतो क्लिअरली यूज प्रोडक्ट रूल. मग y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x येईल dy by dx इक्वल टू काय सांगतो प्रोडक्ट रूल फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x will 1 plus second function as it is derivative of first function. मग u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x will du by dx म्हणजे u into 1 is u plus x du by dx LHS as it is dy by dx. आता स्टेप नंबर 2 ला काय करूया रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज 1 मध्ये पुट करूया. सो व्हाट इज स्टेप नंबर 2 इज then differential equation 1 becomes dy by dx काय होऊन जाईल आता आपला u plus x du by dx. dy by dx becomes u plus x du by dx. dy by dx becomes u plus x du by dx equals to x plus y. x as it is x plus y. y काय पुट करणार ux. put y equal to ux. y equal to ux upon x minus y. x as it is minus y काय पुट करणार ux. बरोबर. मग काय केले बघा बरं न्यूमरेटर मधून कोण कॉमन निघतो x. मग x जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये निघतो 1 प्लस u अपॉन डिनॉमिनेटर मधून जर x कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय येईल 1 मायनस u x into that x get cancelled. इथे काय येईल u plus x du by dx. बरोबर. मग हा प्लस होईल तो RHS ला गेल्यावर काय होईल मायनस. म्हणजे x du by dx equal to 1 plus u upon 1 minus u plus u become minus u. मग एलसीएम काढूया RHS चा. u म्हणजे येईल u by 1. बरोबर. म्हणजे काय येईल 1 into 1 plus u something into 1 आणि something 1 plus u into 1 is 1 plus u minus u ला कशाला मल्टिप्लाय करणार 1 minus u ला upon u 1 minus u into 1 minus u ही व्हॅल्यू मिळेल x du by dx. बरोबर. म्हणजे काय RHS 1 plus u minus u ना मल्टिप्लाय करा minus u into 1 is minus u अरे minus u into minus u plus u square base same addition of indices u into u square upon 1 minus u plus u minus u get cancelled. म्हणजे ती लिहितो x du by dx.
मग काय करूया 1 मायनस यू डिव्हिजन मध्ये इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल, x डिव्हिजन मध्ये RHS ला गेल्यावर मल्टिप्लाय होईल, म्हणजे x तिथंच ठेवूया आपण इनटू 1 मायनस यू इनटू होईल कोणाला du ला इक्वल टू इथं कोण राहतोय 1 प्लस यू स्क्वेअर आणि dx काय होईल 1 प्लस यू स्क्वेअर ला मल्टिप्लाय मध्ये जाईल. आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म काय सांगतो du सोबत u च्या टर्म म्हणजे 1 प्लस यू स्क्वेअर इनटू काय LHS ला आल्यावर डिवाइड होईल आणि dx सोबत x च्या टर्म x इनटू काय RHS ला गेल्यावर काय होईल डिवाइड होईल बरोबर. म्हणजे काय रे 1 मायनस u अपॉन 1 प्लस यू स्क्वेअर 1 प्लस यू स्क्वेअर बरोबर इनटू काय ते डिवाइड झाले आणि du आहे की dx RHS ला राहते हा इनटू काय x RHS ला गेल्यावर काय होईल अपॉन x बरोबर. मग आता काय करूया इंटिग्रेशन करूया आहे का f of u du जिथं कोण नसतो तिथे सब कमाली के घेतो 1 upon x जरा f of x dx variables are separated so take integration on both sides. मग काय म्हणूया what is step number 3 अरे what is step number 3 variable separable form and take integration on both sides. काय integration of 1 minus u upon 1 plus u square du equal to integration of 1 upon x dx बरोबर. तर दोन्ही साइडचे इंटिग्रेशन काढलं आपण तर इथे डायरेक्टली इंटिग्रेशन निघत नाही म्हणून डिनॉमिनेटर आपण सेपरेट लिहूया म्हणजे 1 ला सेपरेट दिला 1 upon 1 plus u square मायनस u ला डिनॉमिनेटर आपण सेपरेट दिला u upon 1 plus u square बरोबर. du equal to integration of 1 upon x dx. मग बघा बरं काय लिहितो सेपरेट इंटिग्रेट करूया काय इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 plus u square du minus integration of u upon 1 plus u square du equal to integration of 1 upon x dx. बघा बरं 1 upon 1 plus x square कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे tan इन्व्हर्स x चं मग विथ रिस्पेक्ट टू u 1 upon 1 plus u square चं काय इंटिग्रेशन किंवा अजून एक स्टेप आपल्याला ऍड करावी लागेल कोणती रे इथं निघेल डायरेक्ट इंटिग्रेशन इथं आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल इथं पण डायरेक्टली निघेल कारण इथं u ची पॉवर 1 आहे इथं u ची पॉवर 2 आहे म्हणजे आपली मी तीन कंडिशन सांगितले होते बघा परत एकदा लिहितो इथं. तर कंडिशन नंबर 1 होते इफ डिग्री ऑफ न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर देन परफॉर्म अल्जेब्राइक डिव्हिजन and write the given expression in the form of quotient plus remainder upon divisor. Then condition number 2 is if degree of numerator is same as degree of denominator then plus minus or minus plus. And तीसरी condition होती if degree of numerator is less than degree of denominator then adjust derivative. त्यावेळेस काय ऍडजस्ट करतो आपण डेरिव्हेटिव्ह म्हणजे बघा बरं डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर 1 इज लेस दॅन 2 म्हणजे तिसरी कंडिशन सॅटिस्फाय होती म्हणजे आपल्याला इथं डेरिव्हेटिव्हची ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. मग सांगा बरं डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला न्यूमरेटरला ऍडजस्ट करायचे 1 कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0 जसं x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय तर 8 to x तसं u स्क्वेअरचं विथ रिस्पेक्ट टू येईल टू u म्हणजे 0 + 2 येईल टू u म्हणून काय करूया इथं u आहे म्हणून 2 न मी मल्टिप्लाय करतो 2 न डिवाइड करतो बघा ऍडजस्टमेंट. तर इथं म्हणूया आपण मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 अरे मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 न मल्टिप्लाय केलं आणि 2 न डिवाइड केलं सेपरेट इंटिग्रेट करून. तर आता काढूया इंटिग्रेशन मग 1 upon 1 plus x square चं काय येतं इथं यूज करतो बघा यूज इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 plus x square चं इंटिग्रेशन काय असतं कोण सांगेल इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 plus x square is tan inverse x plus c. मग इथं काय रे आहे का डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला म्हणजेच यूज इथं कुठला फॉर्म्युला यूज करा
इथं लिहितो मी, अरे यूज इंटिग्रेशन ऑफ f डॅश x अपॉन f ऑफ x dx काय असतो, अरे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह आहे का न्यूमरेटरला, म्हणजे लॉग ऑफ फंक्शन येईल ना, लॉग ऑफ f ऑफ x प्लस c बरोबर, आणि 1 अपॉन x चे इंटिग्रेशन येतं log x, म्हणजेच काय विथ रिस्पेक्ट टू x tan इनवर्स x येतं, तर मग 1 अपॉन 1 प्लस u स्क्वेअर चे इंटिग्रेशन काय येईल tan इनवर्स u, पुट x इक्वल टू u, पुट x इक्वल टू u मायनस हाफ आहे का परफेक्ट, म्हणजे हा झाला f डॅश u, हा झाला f ऑफ u, इथं पण पुट x इक्वल टू u, म्हणजे हाफ ॲज इट इज लॉग ऑफ फंक्शन येईल, मग लॉग ऑफ फंक्शन काय आहे, अरे f ऑफ x फंक्शन काय आहे, फंक्शन इज 1 प्लस u स्क्वेअर इक्वल टू log x प्लस c, 1 अपॉन x चे इंटिग्रेशन इज log x प्लस c, म्हणजे काय हा n log m आहे, लक्षात ठेवा n log m काय असतो log m रेज टू m, यूज n log m काय असतो log m रेज टू n, हा फॉर्म्युला यूज करूया इथं, म्हणजे tan इनवर्स u ला कशाने रिप्लेस करूया, रिप्लेस u बाय y by x, रिप्लेस u बाय y by x, y by x ने रिप्लेस करूया बरोबर, म्हणजे जी लिहितो y by x, आता हा पॉवर मध्ये गेला, म्हणजे काही log ऑफ 1 प्लस u स्क्वेअर रेज टू हाफ बरोबर इक्वल टू log x प्लस c, log x प्लस c बरोबर, मग काय करूया इथं tan इनवर्स y by x, इथं u ला भी रिप्लेस करूया, एकदमच करूया u ला रिप्लेस, तर बघा हा tan इनवर्स u बरोबर, एका ठिकाणी पुट केलं आणि एका ठिकाणी नको असं म्हणतो, म्हणजेच काय इथं tan इनवर्स ऑफ u बरोबर,